28 फेब्रुवारीची लागण आहे. पहिला एक व्हिडिओ टाकला होता, 3.25 3.5 लाखावर काहीतरी गेला आहे. तर ह्याला पोत बघा कसा सुटला आहे. पोत ह्याला म्हणायचा हा पोत. ही ह्यातनं जर पोपटी कलर असा बाहेर आला तर ह्याला पोत म्हणायचा असतो. आणि असा जर पोत कायमस्वरूपी जर चालू राहिला भावांनो, तर तुमच्या पिकाचं कंटिन्यू काम चालू आहे म्हणायचं. बघा भावांनो, दोन्ही पाण्याच्या कांड्याच्यामध्ये गॅप किती पडला आहे. असा गॅप नेहमी पडला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे अशा आडमाफीची खतं टाकताय, आज बघा, आज तर आता तर परत पिशव्याचा दर किती वाढल्यात आहे. आता एवढं जर पिशव्याचा दर वाढला असताना ना, असं जर आपण येड्याने पिशव्या जर खतं रासायनिक खतं आणून टाकत बसलो, त्याचा काय उपयोग होणार नाही. शेतकरी तोट्यात गेल्याशिवाय राहणार नाही. तर भावांनो, जर मी काय सांगितलं, ऊसाच्या स्टेजनुसार, ह्यात हे लहान ऊस असताना ह्याला 2 किलो युरिया, 2 किलो मॅग्नेशियम, 2 किलो अमोनियम, 2 किलो 20-20-0-13 ही खतं टाकली. त्याचा 2 वेळा डोस दिला आहे. आता तिसरा डोस 3 किलोने द्यायचा. आणि मोठा ऊस झाला की त्याला 5 किलोने डोस द्यायचा. 4 किलो 5 किलो असं त्याच्या स्टेजनुसार, ऊसाची परिस्थितीनुसार वाढवत चालायचं. असं जर खत टाकलं तर त्याचा 100% भावानं रिझल्ट येतोय. आपली खतं आपण अशी जर वर टाकून दिली तर ती खतं काय नीट बेसत नाही. ती गेली तर पाण्यावाटा सगळी खाली निघून जाते ती. म्हणून ह्याला ड्रीप वॉटर जर 10 दिवसाला एवढा लहानपणी 8-10 किलोचा डोस टाकायचा. थोडा मोठा झाल्यावर 12-15 किलोचा डोस टाकायचा. आणि चांगला ऊस मोठा झालेला त्याला जर 10 दिवसाला 20 किलोचा डोस टाकायचा. म्हणजे सगळं 5-5 किलो 20 किलो टाकलं. त्यात कधी मग 20-0-13 कमी करून 19-19 टाका, कधी 13-40 टाका, कधी 14-48 टाका. पण ही 3 कंटेंट कंटिन्यू बंद करू नका. युरिया, मॅग्नेशियम आणि अमोनियम हे ऊस तुटून जाऊ तर कंटिन्यू चालू राहू द्या. हे कमी खतातले खर्च आहे, कमी खर्चातले खत आहे. जसं आपलं चहा असतो ना, अशी ती येणारी खतं आहे ती, आणि कमी खर्चातली आहे ती. म्हणून ही खतं टाकायची तुम्ही अजिबात सुद्धा बंद करू नका. आणि मग मध्ये परत भूमिपोषणचे काय केंद्र सोडा, मायक्रोन्यूट्रनच्या काय फवारण्या घ्या. हे असं वरवर तुमचं चालू राहू द्या. पण ही खतं मात्र कंटिन्यू सोडत चला भावांनो. अशा पिशव्या आणून फेकून देऊ नका बुडानी. असं त्याच्या गरजेनुसार लागलं असं थोडं थोडं देत चला. जय बाळूमामा, जय.